प्रधानमंत्री आवास योजना शहरी। नमस्कार मित्रांनो, राज्यातील नागरिकांसाठी अशी आनंदाची बातमी असून तुम्ही पाहिला असेल की मतदाना अगोदर ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणा आता सत्तेमध्ये उतरताना दिसत आहे। शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहे। त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे घरकुल योजना। तर आता घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून घरकुल आता 2 लाख रुपये 10,000 रुपये अनुदान शासनाकडून मिळत आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने मतदानाच्या अगोदर ज्याही घोषणा केल्या होत्या या घोषणा आता सत्तेत उतरत आहेत। आणि आता तुम्ही पाहिला असेल की एखादं छोटं मोठं जर घराचं काम करायचं असेल तर या अगोदर घरकुलासाठी 1,29,000 रुपये अनुदान ठेवण्यात आलं होतं। तर आता या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलं असून प्रत्येक नागरिकांचं आता स्वतःचं पक्कं घर होणार, स्वतःचं स्वप्न हे पूर्ण होणार। आता ही घोषणा राज्य सरकारने सुरुवात केली आहे। तर मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच ही घोषणा केली असून आता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आपलं स्वतःचं हक्काचं पक्कं घर हे बांधून मिळणार आहे। तर आता अजित पवार यांनी नेमकी ही कोणती घोषणा केली आहे, या घोषणेमध्ये अजून कोणते महत्त्वाच्या योजना देण्याचा निर्णय घेतला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणारच आहोत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्व अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर आता अजित पवार यांनी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अशा नेमक्या कोणत्या घोषणा या आढावामध्ये दिल्या आहेत? सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्याचे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत, तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत आतापर्यंत 44,07,000 घरकुल मंजूर करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपयाचं वितरित करण्यात आले आहे। ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे। या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 1 अंतर्गत 4,42,748 घरकुल मंजूर असून त्यापैकी 2,08,304 घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे। घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षासाठी 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी 8,100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे।